ऑगस्टला सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी व संचालकांचे एक दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले होते। यावेळी प्रभारी ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य अशोक गाडेकर, डॉक्टर राजेंद्र कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन पार पडले। या प्रसंगी सार्वजनिक वाचनालय नाशिकचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके तसेच इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती। संमेलनामध्ये श्याम जोशी, शशिकांत काकड, डॉक्टर सुवर्णा देसले, रवी चौधरी यांनी ग्रंथालय क्षेत्रातील उपस्थितांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले। ग्रंथालय अद्ययावत करणं, वाचकांची संख्या वाढवणं, ग्रंथालयाची संख्या वाढवणं, ग्रंथालय चालवताना येणाऱ्या अडचणींवर मात करणं अशा विविध विषयांवर चर्चा व विचार विनिमय करण्यात आले। रवी कोट्टेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक। 186 वर्षाच्या उज्ज्वल परंपरा लाभलेल्या आपल्या सार्वजनिक वाचनालयातर्फे एक आगळा वेगळा उपक्रम यंदा आम्ही घेतलेला आहे। तो म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सर्व जी ग्रंथालय आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या ग्रंथपालांचं एक संमेलन, एक दिवसीय संमेलन या ठिकाणी आज आयोजन केलेलं आहे। वाचनाच्या वतीने वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पहिल्यांदाच हा मोठ्या प्रमाणाचा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आम्ही नाशिक जिल्ह्यातील जे काही 250 वाचनालय जवळजवळ आहेत त्याच्या प्रतिनिधींना या ठिकाणी खास आमंत्रित केलेलं आहे आणि या संमेलनाच्या निमित्ताने ज्या काही वाचनांच्या समस्या आहेत, प्रामुख्याने अनुदानाची समस्या असेल, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबतच्या काही समस्या असतील, या समस्यांचं निराकरण व्हावं, त्यामध्ये जे तांत्रिक सल्लागार आहेत त्यांच्या व्याख्यानांचा लाभ या निमित्ताने या सर्व घटकांपर्यंत पोहोचावा आणि एकत्रितपणे येऊन सर्व वाचनालयांसाठी वाचक संस्कृती वाढवण्यासाठी काय करता येईल याचा उहापोह या निमित्ताने व्हावा, चर्चा व्हावी, चर्चासत्र व्हावं आणि सर्वांना इथे बोलण्याची संधी मिळावी आणि त्यांचे विचार, त्यांच्या वाचनालयात होणारे उपक्रम यांची देवाणघेवाण व्हावी आणि जे काही मोठी वाचनालय यामध्ये आहेत त्यांच्याबद्दल साखळी योजनेच्या माध्यमातून पुस्तकांची जर देवाणघेवाण झाली तर छोट्या वाचनालयांना पुस्तकांसुद्धा उपलब्ध होतील। अशा अनेक उद्देशाने हे आजचं संमेलन या नाशिककरांच्या वतीने, नाशिककरांच्या वाचनालयाच्या वतीने आम्ही केलेलं आहे आयोजित आणि त्याला उत्स्फूर्त आणि चांगला असा प्रतिसाद आम्हाला नाशिक जिल्ह्यातून मिळालेला आहे। जवळजवळ 110 पेक्षा जास्ती वाचनालयांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला असून 200 ते 250 पदाधिकारी आणि ग्रंथपाल या संमेलनासाठी आज नाशिकमध्ये उपस्थित आहेत आणि एक छान असं वातावरण या निमित्ताने निर्माण झालेलं आहे। सार्वजनिक वाचनालय ही संस्था, आपण आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे 186 वर्षाची जुनी परंपरा असलेलं एक नाशिकमधलं सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेलं वाचनालय आहे। त्यामध्ये 10,000हून अधिक जुन्या पोथ्या आहेत, 2.25 लाखाहून अधिक ग्रंथसंपदा आहेत, अनेक उपक्रम वर्षभर वाचनाच्या वतीने आम्ही घेत असतो। अभ्यासिकेसारखे उपक्रम आहेत, अभ्यासिका आहे, वस्तू संग्रहालय आहे, मुक्तद्वार विभाग आहेत, अशा अनेक विभाग आहेत आणि पसानाट्यगृहाच्या माध्यमातून नाशिकमधील कलावंतांना सुद्धा संधी मिळावी यासाठी अनेक कलावंत या पसानाट्यगृहाच्या माध्यमातून वाचनालयाने घडवलेले आहेत। अशा या वाचनालयातर्फे हे एक संमेलन होतं आहे आणि त्याचा फायदा निश्चितच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी होईल असा आत्मविश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतो आहे आणि याची पुढचा आमचा जो काही उपक्रम यामधनं आजच्या याच्यातनं झालाय तो म्हणजे ज्या महाराष्ट्रातील जी 100 वर्षाहून अधिक वर्ष झालेली जी जुनी वाचनालय आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं एक संमेलन घेण्याचा सुद्धा आमचा पुढील मानस आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।